गुड मॉर्निंग। मी इंचगाव या गावी आलेलो आहे। तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। हा वांग्याचा प्लॉट आहे आणि या शेताचे मालक हे आपल्या सोबत आहेत। तुमचं नाव सांगा सर। नमस्ते, माझं नाव रवींद्र केशव घुले, राहणार इंचगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। हे किती दिवस झालं तुम्ही शेती करतायत वांग्याची? 25 वर्ष झालं मी वांग करतोय। 25 वर्ष झालं। हे कोणतं आहे वांग्याचं रोप? हे कलमी आहे, ग्राफ्टिंग मधलं। ग्राफ्टिंग केलेलं आहे। अच्छा, तुमचा काय अनुभव आहे या ग्राफ्टिंग केलेल्या वांग्याबद्दलचा? ग्राफ्टिंग मध्ये खूप डिफरन्स आहे, कलमी साध्या रोपामध्ये आणि ग्राफ्टिंग मध्ये खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे। अच्छा, मुळीसाठी मी म्हणाल तर एक नंबर माल, तर तुम्ही बघू शकता किती आहे। हां, बघा हे माल। अच्छा, असं रोगाला पण बळी कमी पडतो। एका झाडाला किती वांगे लागतात? कमीत कमी 20 ते 25 लागतात वांगी। 20 ते 25 वांगे लागतात का? हां हां। ओके। आणि किती दिवसाला तोड वगैरे करतात वांग्याची? आठवड्यातनं 2 ते 3 तोडे करतो। 3 तोडे, 2 ते 3 दिवसाड येतात। एक दिवसाआड तुम्ही तोड करतात? 2 दिवसाड। या वांग्याच्या रोपाची कोणती व्हरायटी आहे तुम्ही लावलेली? सुपर पंचगंगा। सुपर पंचगंगा, एक नंबर। अच्छा, त्या तुम्ही 2 प्रकारचे प्लॉट केलेले आहेत। हे सुपर पंचगंगा नावाचं एक, आणि त्या दुसऱ्या फार्म मध्ये ते कोणत्या याचा आहे? मंजिरी 11 आहे, साध्यामध्ये आहे। त्या दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे, साध्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये। आता मंजिरी 11 चांगला आहे का हे ग्राफ्टिंगचं चांगलं आहे? एक नंबर आहे। म्हणजे काय फरक आहे त्या दोन्ही मध्ये तुम्ही सांगा? क्वालिटी आणि क्वांटिटी जबरदस्त निघते ह्या मालाला, ग्राफ्टिंगच्या। आणि पाणी प्लस कमी लागतं, आणि खते औषध दोन्ही त्याच्यापेक्षा ह्याला कमी लागतात। खत याला कमी लागतात। आता दोन्ही प्लॉट मधून उत्पन्न चांगलं कोणत्या याच्यामध्ये निघतं? ग्राफ्टिंग मध्ये निघतं जास्त। ग्राफ्टिंग मध्ये निघतं, आणि माल जास्त दिवस म्हणजे तोडून ठेवलेला माल मार्केट पर्यंत जसा झाडाला दिसतो तसा ती मार्केटमध्ये दिसतो माल। अच्छा, याला तुम्ही खत जास्त घालतात का त्या प्लॉटला खत जास्त? प्लॉटला जास्त घालतो विदाउट ग्राफ्टिंग। म्हणजे तुम्ही या ग्राफ्टिंगच्या प्लॉटला खत कमी लागतात आणि खर्च कमी आहे? ओके। हे तुम्ही 1 ते 2 दिवसाला तोडून तुम्ही बाजारमध्ये विकतात? सोलापूर मार्केट यार्ड। सोलापूर मार्केट यार्डला। ओके। हे तुम्ही आता तो पण मी प्लॉट बघितलेला आहे, त्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये थोडा मला फरक जाणवला। हा जो ग्राफ्टिंगचा जो प्लॉट आहे, हे तुम्ही मी जवळून दाखवू शकतो। हे कॅनोपी भरपूर आहे ह्याला, म्हणजे पानाची ग्लिनिंग हाईट म्हणतात का? हां हां, ओके। क्वालिटी, ब्राईटनेस जे आहे ते एकदम चांगला आहे ह्या पानांचा, तुम्ही पाहू शकता। असं कीड वगैरे झालेलं नाहीये हे? कुठे झाड असं म्हणजे हे झालं दिसत सुप्त, अच्छा, अशक्तपणा दिसत नाही झाडामध्ये कुठं। ओके। हा प्लॉट आहे गाव इंचवाडी ना? इंचगाव। एकदम अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसत आहे, पाहू शकतात। हे सरासरी किती या प्लॉट मध्ये कॅरेट वांगे निघतात एक दिवस आड करून? आता पहिला तोडा केला त्यावेळेस 4 कॅरेट निघले, दुसऱ्या तोड्याला 8 निघले, अच्छा, तिसऱ्या तोड्याला 15 निघले, आणि काल तोडा केला तर 30 कॅरेट निघले। 30 कॅरेट या प्लॉट मध्ये? डबल कॅरेट वाढत गेले वरच्या। अच्छा, आणि वरच्या प्लॉट मध्ये? वरच्या प्लॉट मध्ये बी कमी निघते, ह्याच्यासारखा माल निघत नाही, याच्यासारखा निघत नाही, तो निघते पण ह्याच्यासारखी क्वालिटी नाही त्या प्लॉट। ओके। आणि वांग्याचं म्हणजे त्या पण प्लॉट मधले वांगे आणि या प्लॉट मध्ये वांगे, असं चांगलं दोन्ही पैकी कोणतं आहे? ह्या प्लॉट मध्ये त्या प्लॉट मध्ये खाण्यामध्ये पण फरक पडतो। अच्छा, जसं चवीला तसं ते नाही चवीला। ओके। अजून तुम्ही काय सांगू शकाल याचं, म्हणजे या रोपाबद्दल वगैरे? रोप एक नंबर आहे मला, म्हणजे असा की शेळगाव आर म्हणून गाव आहे, तिथल्या एका आपल्या मित्रांनी सांगितलं, त्यांनी की हा कलमाचा रुष्टक लाव चांगला आहे। ओके, त्यांनी सांगितलं, त्यामुळे आम्ही ती कोळीकडे गेलो, त्यांनी ती मुलवडची नर्सरीवाले, त्यांनी म्हणले तुम्ही बिंदास लावा। त्यांनी 8.5 रुपयाला रोप होते, पण त्यांनी मला 7.5 रुपयाला करून 1 रुपया कमी करून दिलं। अच्छा, गॅरंटेड लावा म्हणला तुम्ही। ओके, तर तुम्ही खुश आहेत का? म्हणजे हे जे तुम्ही वांग्याचे कलम केलेलं आहे ग्राफ्टिंगचं? एक नंबर माणूस तू, म्हणजे त्यांनी मला सांगितलं लावा बिंदास, असा माणूस कोण म्हणत नसतो नर्सरी। अच्छा, म्हणजे 1 रुपया कमी घेऊन तुम्ही लावा। आजकाल कसे नर्सरीवाले फक्त आपली जाहिरात करायला बसलेत, हो, की न्या जावा, हे क्वालिटी चांगली आहे, ते क्वालिटी, पण नंतर ती फिरकत बी नाही तुमचा प्लॉट कसा आहे कसा आहे। हा किती एकर मध्ये तुम्ही वांग्याचा प्लॉट केला? 1.5 एकर आहे। किती एकर? ग्राफ्टिंगसून 1.5 एकर आहे। 1.5 एकर मध्ये केलेला आहे का? अतिशय चांगल्या प्रकारे हा वांग्याचा प्लॉट आहे, तुम्ही पाहू शकता। दोन्ही प्लॉटचा पण 1.5 एकर मध्ये हा वांग्याचा प्लॉट आहे, आणि यांना या प्लॉट मधून उत्पन्न पण चांगलं मिळतं असं यांचं म्हणणं आहे। आणि याला खर्च कमी आहे, ग्राफ्टिंग केलेलं हे कलम आहे। वॉटर सोल्युशन पण एवढं त्याच्या एवढं ह्याला येत नाही, त्याला मी 3 वेळा सोडा लावला, ह्याला एकदा सोडा लागते वॉटर सोल्युशन। ओके, म्हणजे अच्छा, हे पाहू शकतात, याचा रिझल्ट खूप चांगला आहे। आणि हे ऑर्गॅनिक पद्धतीनं याच्यावर हे करतात,
उपचार वगैरे. हे जवळून मी तुम्हाला दाखवू शकतो. मालाची क्वालिटी कशी अशा प्रकारे वांगा आहे. काल तोडा केला किडलेलं वगैरे नाहीये. काल याचा तोडा झालेला आहे, त्याच्यामुळं थोडे कमी आहेत वांगे. याला पाहू शकता, हा कीड वगैरे नाहीये, एकदम चांगलं वांगा आहे. हे तुम्ही घरच्या घरीच वांगे तोडतात का? तोडा घरच्या घरीच करतो, लेबर नाही. अच्छा, तुम्हाला सुरुवातीला किती उत्पन्न निघत होतं आणि आता हे लावल्यापासून तुम्हाला उत्पन्नामध्ये काही फरक जाणवतो? कमीच निघत होती विदाउट ग्राफ्टिंगचं. अच्छा. हे ग्राफ्टिंग केल्यामुळे थोडं भरपूर ग्रिप भरपूर घ्यायला लागले. मी जसं विदाउट ग्राफ्टिंगचं ग्रिप घेतं तसं ग्रिप घेत नाही, त्याच्यापेक्षा फास्ट ग्रिप आहे. ओके, हे तुमचं उत्पन्न किती आहे एक दिवस आड करून? हे एक दिवसाआड निघते तरी आता पडतं मार्केट आहे 30 रुपये 25 रुपयाने जाते, तरी पण एक दिवसाआड 6,000 7,000 निघते सुरुवातीला. ओके. जर माल वाढला तर तसं ती उत्पन्न पण वाढत जाते आपलं. मग आपल्या डिस्कशन मध्ये तुम्ही सांगितलं की 1 एकर मध्ये तुम्हाला जवळपास 12-13 लाख रुपयाचं उत्पन्न निघतंय, तर ते काय मत आहे तुमचं? ते निघतंय, भरपूर निघतंय, उत्पन्न चांगलं आहे. चांगलं. विदाउट ग्राफ्टिंगला तेवढं काढले मला. तुम्ही तर म्हणता ग्राफ्टिंगला 1 नंबर आहे. हो, लावलंय आता, हे दिसतंयच आपल्याला, रिझल्ट पण आहे समोर. हो. मला त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा वाटायला लागली उत्पन्नाची. म्हणजे 12 लाख पेक्षा पण जास्त निघू शकतं? हा, निघू शकता. ओके, ठीक आहे. हा पाहू शकता तुम्ही प्लॉट. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या प्लॉटची माहिती दिलेली आहे. या रोपाचं नाव काय सांग? सुपर पंचगंगा. सुपर पंचगंगा हे आहे, हे कलम केलेलं रोप. सेटिंग पण भरपूर लागली. म्हणजे हो. सेटिंगसाठी ह्याला स्प्रेच घ्यावं लागत नाही आपल्याला. काय याला पाण्याची जास्त गरज नाही म्हणतायत. हे म्हणजे कमी पाण्यात जास्त सहनशीलता झाडाची आहे. कमी पाण्यामध्ये जास्त दिवस टिकू शकतं झाडामध्ये. आणि हे किती वर्ष हे टिकू शकतो हा प्लॉट? म्हणजे साधा प्लॉट चालवला 1 वर्ष, पण हे ग्राफ्टिंगचा कमीत कमी माझ्या अंदाजे तर 2 वर्ष चालू. 2 वर्ष चालेल 2 वर्ष जरी सांभाळ केला. अच्छा.